हे बघा कसे आमची बोट पलटली, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर मी आहे ऋषिकेशमध्ये आणि आम्ही लोक रिव्हर राफ्टिंग करायला जातो. मला ना पाणी खूप आवडते, म्हणून मी जभी भी ऋषिकेशला येतो ना, मी रिव्हर राफ्टिंग नक्कीच करतो. आणि हा माझा 4th टाइम आहे. आमचे बोट पाणीमध्ये रेडी झाला आहे आणि आमचे गाईडनी आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन दिले की काय करायचे आणि काय नाही करायचे. मी माझे फोन कॅप्टन कडून जमा केले, कारण तो बोलला की अगर पाणीमध्ये गिरणार ना तर भेटणार नाही. तर फोन माझे जमा झाले. पण जे हे फुटेज आहे ना, हे गोप्रोचं फुटेज आहे आणि हे दुसऱ्या लोकांचे फुटेज आहे, पण मी चोरी करून माझ्या व्हिडिओमध्ये ॲड केला आहे. पण आमच्या पण जर्नी ना सेम असेच होता. जेव्हा पण असे लहर येत होती ना, म्हणजे की रॅपिड येत होता, तर आमचे बोट ना पलटत होता. जे लोक रिव्हर राफ्टिंग केला आहे त्यांना माहितीच असणार, पण जे लोक नाही केला आहे त्यांना समजणार नाही. पण मला तर पाणी खूप आवडते, म्हणून मी खूप एन्जॉय केला आणि आमचे 16 किलोमीटरचा जर्नी कंप्लीट झाला. आम्ही खूप थकलो पण आहे, कारण पाणीमध्ये ना खूप मेहनत लागते. मला ना तैरायला येत नाही, पण हा लाईफ जॅकेटवर ना मला खूप कॉन्फिडन्स आहे. एवढा वेळ पाणीमध्ये राहिलो आपण, तरी पण आमचे मन नाही भरला आहे. हा लंगूरला बघा काय करतो, काय करतो रे दादा, काय करतो तू. आता परत आम्ही पाणीमध्ये जाणार, थोडी देर एन्जॉय करणार तिकडे. तर आम्ही पाणीमध्ये गेलो. हा वेळी आमच्याकडे लाईफ जॅकेट आहे नाही, तर मी जास्त आतमध्ये नाही जाणार. माझ्यासोबत माझे 2 मित्र होते, पण एक मित्र आहे ना तो हॉटेलला भागला, कारण तो रिव्हर राफ्टिंग करून ना खूप थकला, तो थोडा ढिला आहे. पण मी आणि किशन आमच्याकडे एनर्जी बाकी होता, म्हणून आम्ही परत इकडे आलो पाणीमध्ये एन्जॉय करण्यासाठी. आणि आता आम्ही लोक पण जाते. हे बघा ह्या लंगूर कसे उड्या मारत आहे. मला जानवर खूप आवडते, म्हणून मी त्यांच्यासोबत थोडासा टाइमपास करत होता. चला, हा व्लॉग माझ्या इकडे कंप्लीट होते. थँक्यू.